नमस्कार मंडळी, मी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कोकणातील सुप्रसिद्ध अशी थंडगार सोलकढी तयार करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना गॅस, ॲसिडिटी, अपचन असे बरेचसे प्रॉब्लेम होतात आणि तुम्ही जर ही सोलकढी जेवणानंतर रोज घेतली तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात। ही सोलकढी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। त्याचसोबत बनवायला सुद्धा खूप साधी आणि सोपी आहे, झटपट अशी तयार होते। बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल ना, तर अशी सोलकढी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी, सोपी आणि एकदम स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी सोलकढी बनवण्यासाठी खोबरा घेतलेला आहे, एक अख्खा नारळ घेतलेला आहे आणि नारळ शक्यतो कवळा बघून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो दूध असतो ना छान गोडसर असतो, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं साखर घालण्याची गरज पडत नाही। 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि जिरं आवर्जून वापरा, कारण जिरं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, पाचन दुरुस्त करतं, त्याचसोबत शरीराला थंडावा देखील देतं। आणि एक छोटूसा तुकडा आलं घेतलेला आहे। आवडत असल्यास तुम्ही पुदिना आणि कढीपत्तासुद्धा याच्यात वापरू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता। लहान मुलं खाणार असेल तर हिरवी मिरची वापरू नका, कारण मी हिरवी मिरची वापरणार नाही। इथे मी सगळी घेतलेली जिन्नस मिक्सरमध्ये घालून घेतली। अर्धा चमचा मीठ घालायचं, मीठ तुम्ही तुमच्या बेताने घालून घेऊ शकता आणि अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला हे छान असं फिरून घ्यायचं आणि नंतर 1 ग्लास पाणी घालून मस्त अशी याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। आता इथे मी दूध गाळण्यासाठी गाळणी घेतलेली आहे, खाली एक बाउल ठेवायचं, गाळणी घ्यायची आणि नंतर सुती कपडा घ्यायचा। शक्यतो सुती कपड्यानेच गाळून घ्यायचं, कारण नारळाचा जो चोथा आहे ना तो खाली जाऊ नये, कारण घशात खाताना मग चांगलं लागत नाही, सोलकढी पिताना मध्ये मध्ये येतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीने कापडानेच गाळून घ्यायचं, गाळणीने न गाळता। आणि कापडाने गाळून घेतल्यामुळे आपल्याला पाहिजे तसा रस छान असा नितळून काढून घेता येतो। बघा, अशा पद्धतीने रुमालनं घट्टसर असं पिळून जेवढं शक्य होईल तेवढं दूध आपल्याला काढून घ्यायचं। आता इथे मी सगळं दूध काढून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा हे राहिलेलं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं, पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे असं मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे राहिलेलं संपूर्ण दूध वेगळा होतो आणि आपण पुन्हा याच्यातनं दूध काढून घेऊ शकता। तिसऱ्यांदा करायचं नाही, मग नंतर सोलकढी खूपच पातळ होईल। दोनदा ही प्रोसेस करून घ्यायची आणि बघा सेम पद्धतीने आपण दूध पिळून घेणार आहोत। शक्यतो पिळण्यासाठी असा रुमालच वापरा, म्हणजे छान असा आपल्याला पिळता येतो। आता हा राहिलेला चोथा तुम्ही याचा डेसिकेटेड कोकोनट बनवू शकता किंवा पराठ्यांमध्ये वापरू शकता, नसेल वापरायचं तर झाडांना खत म्हणून देखील वापरू शकता। तयार झालेलं दूध बघा, तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना तर याच्यापासून पाहिजे तेव्हा सोलकढी तयार करू शकता, म्हणजे असं दूध तयार करून घेतलं तर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आणि पाहिजे तेव्हा आपल्याला हवी तशी सोलकढी बनवून पिऊ शकता। आता इथे मी छान असा घट्टसर दूध तयार करून घेतलेला आहे, याची सगळीच मी सोलकढी तयार करून घेणार आहे। इथे मी अर्धा वाटी रेडीमेड कोकम आगळ घेतलेला आहे, तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही आमसूल घ्यायचं, आमसूल गरम पाण्यात साधारण अर्धा तास भिजू घातला ना तर छान असा आगळ तयार होतो। आता एवढ्या दुधासाठी आपल्याला अर्धा वाटी आगळ हे परफेक्ट आहे। आता आपण याच्यात घालून घेऊया। आता मस्त घालून घेतलं की मिक्स करून घ्यायचं, कारण बाकीची सगळी जिन्नस आपण आधीच घालून घेतलेली आहे। फक्त तुम्ही मिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंफार चेक करून घेऊ शकता, गरज वाटल्यास थोडं घालून घ्यायचं। छान असं थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि बघा मस्त अशी थंडगार सोलकढी तयार झालेली आहे। तयार झालेली सोलकढी तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवली ना तर छान अशी थंडगार तयार होते, किंवा आईस क्यूब जरी घालून घेतले तरी देखील चालेल। मस्त अशी पाचक रुचक अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण सोलकढी तयार केलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये अशी सोलकढी सगळ्यांनाच पिल्ली पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांवरती ही सोलकढी रामबाण उपाय आहे। तर तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।